एव्हरीवन, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन. आणि आजचा व्हिडिओ असणार आहे रिगार्डिंग विंटर स्किन केअर रुटीन, जे मॉर्निंगसाठी आपण फॉलो करू शकतो आणि जे मी डे टू डे लाईफमध्ये फॉलो करते. काही टिप्स अँड काही अशा गोष्टी आहेत की ज्या आपण अवॉइड केल्या पाहिजे आणि काही टिप्स अशा आहेत की ज्या आपण फॉलो केल्या पाहिजे. कारण मी प्रचंड प्रमाणामध्ये माझ्या स्किनवरती हे बघत असते, लाईक कोणतं प्रोडक्ट आपल्याला सूट होतं, कुठे आपण कोणता प्रोडक्ट यूज केला पाहिजे, किंवा आपण लाईक कसं असतं की जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ वगैरे बनवता तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी माहीत असायला हव्यात. जेव्हा तुमची ऑडियन्स तुमच्याकडे बघते ॲज इन टिप्स फॉलो करते किंवा व्हॉट एव्हर काही असेल, तर आपण त्या गोष्टींचं एक भान ठेवायला हवं की त्या गोष्टी कोणालाही चुकीच्या वेळेने जायला नको, राईट. सो त्यानुसार मी खूप जास्त असे चेक करत असते की कशामध्ये काय कोणता प्रोडक्ट आहे किंवा त्याच्यामध्ये कोणते कोणते कंटेंट्स आहेत. जर मी ते मेडिकल प्रोडक्ट यूज करत असेल तर ते सुद्धा, हे आणि ब्ला 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 खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो या आपण आता मॉर्निंग स्किन केअर रुटीनने स्टार्ट करत आहोत. मी आत्ता सध्या चेहऱ्यावरती काहीही अप्लाय केलेलं नाही आहे. मी लिटरली फेस वॉशसुद्धा केलेला नाही आहे. सो लेट्स बिगिन विथ द फेस वॉश. सीचा सिम्पलचा व्हिटॅमिन सीचा फेस वॉश यूज करते, ज्याच्यामध्ये 100% तो सोप फ्री आहे आणि मला खूप जास्त याने अफेक्टिव्ह आहे. लाईक मी हे प्रिव्हियस 4 to 5 मंथ्स झाले मी हा यूज करते, व्हिटॅमिन सीवाला सिम्पलचा. बाकीचे पण आहे त्याच्यामध्ये, लाईक ॲलोवेरावाला एक आहे आणि एक फ्रेशनेससाठी आहे. पण मी व्हिटॅमिन सीचं प्रिफर करेल माझ्यासाठी पण आणि तुमच्यासाठी सुद्धा. आणि अजून एक टिप द्यायला आवडेल मला, जर तुम्ही कोणतीही गोष्ट यूज करत आहात तर पहिले पॅच टेस्ट करा. लाईक तुमचं सेन्सिटिव्ह स्किन जिथे असेल, मानेच्या इथे किंवा हाताच्या ह्या साईडला, पहिले पॅच टेस्ट करा. कोणतंही प्रोडक्ट यूज करण्याआधी तुम्ही पॅच टेस्ट करा आणि जर त्याने तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रॅशेस आले नाहीत किंवा तिथे रेडिश पॅट वगैरे झालं नाही तरच ते प्रोडक्ट तुमच्यासाठी चांगलं आहे, हे लक्षात ठेवा. येस, सगळ्यात पहिले मी फेस वॉश करून येते आणि मग त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट स्टेप्स. फेस वॉश यामध्ये पण एक टिप असेल की जेव्हा तुम्ही तुमचं फेस क्लीन करता विथ द हेल्प ऑफ द टॉवेल, तेव्हा खूप जास्त असं स्किनला असं खूप हे नका करू, तुमच्या स्किनला त्रास होईल, राईट. सो तुम्ही आफ्टर फेस वॉश बघू शकता खूप जास्त फरक पडतो. आणि इथे जे आहे हे स्किनवरती जो ग्लो येतो, मोस्टली खूप गोष्टी अशा असतात की आपल्या खाण्यावरती पण डिपेंड असतात की आपण काय खातो, आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन किती जातं. लाईक हे म्हणजे बॅलन्स हवं सगळ्या गोष्टी. उगाचच जेवायचं म्हणून काही खाणं हे अवॉइड करा. आणि मी यूज करते स्क्रबसाठी, मी जोफचा फेस स्क्रब यूज करते आहे. हे तुम्ही बघू शकता, मी एवढं संपवलं आहे ऑलरेडी. पण हे मी फक्त वीकमध्ये 1 or 2 यूज करते, कारण एवढं काही जास्त मी बाहेर मी जास्त जात नाही. आणि गेले तरी पण आपण मास्क किंवा स्कार्फ वगैरे यूज करतो, त्याच्यामुळे माझा आणि जास्त असं संबंध नाही आहेत की मी खूप जास्त धुळीमध्ये जाते किंवा खूप जास्त पोल्युशन असेल अशा ठिकाणी जाते, असं नाही होत. जुगाड आहे जो कॉफीचा फेस मास्क आहे, ज्याने स्क्रब आणि फेस मास्क हे दोन्ही पण होऊ शकतं. पाहिजे असेल तर, आणि जे तुमच्या सर्वांकडे असतं घरी, ती म्हणजे कॉफी. आणि कॉफीचा आपण 2 पद्धतीने वापर करू शकतो, लाईक स्क्रब म्हणून, मास्क म्हणून सुद्धा आपण यूज करू शकतो. सो मी तुम्हाला इथे कुठेतरी छान असं दाखवते की मी कसं प्रिपेअर वगैरे केलं आहे. आणि आता मी जस्ट ते मस्त लावते, ज्याने माझी स्किन मस्त छान ग्लोईंग आणि भारी वाटेल मला स्क्रब केल्यानंतर. एक्सफोलिएशन खूप जास्त महत्त्वाचं असतं स्किनला, त्यासाठी करा. आणि मी तर प्रेफर करेन जे लोक खूप जास्त पोल्युशन एरियामध्ये जातात, खूप जास्त धूळ माती, त्यांना कंटिन्यू बाहेर जावं लागतं आणि त्यांचा ह्या सगळ्याशी संबंध येतो. बाबा पोल्युशन असेल, डस्ट, माती, धूळ, सनरेज आणि हे सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी एक्सफोलिएशन करणं खूप जास्त गरजेचं आहे. नो मॅटर वॉट की तुम्ही काय यूज करत आहात एक्सफोलिएशनसाठी, की तुम्ही कोणतंही स्क्रब यूज करू शकता जे तुम्हाला
आणि तुमच्या स्किनसाठी योग्य असेल, तुमच्या स्किनला ते जास्त चांगल्या पद्धतीने एक्सफोलिएट करत असेल. ओके, मी तर ॲड करते त्याच्यानंतर ॲलोवेरा जेल आणि थोडीशी हळद, कारण हळद ही आपल्या स्किनसाठी चांगली असते. ॲलोवेरा जेल आपल्या स्किनला मॉइश्चराईज ठेवतं आणि एक्सफोलेशनसाठी छोटे छोटे कण असतात आपल्या कॉफीमध्ये, सो ते आपल्याला एक्सफोलिएशनसाठी काम करतं. अबाउट एक्सफोलिएशन अँड ऑल. त्यानंतर आपण यूज करणार आहोत टोनर, आणि ॲज अन टोनर मी यूज करते लव अर्थचं 99% ऑफ द ॲडव्हान्स नेल मॉच, आणि जास्त इफेक्टिव्ह आहे फॉर माय स्किन. मी पॅच टेस्ट केल्या होत्या ह्या सर्व प्रोडक्ट्स यूज करण्याआधी, सो तुम्हीसुद्धा करा असं मी सजेस्ट करेल. कारण ओके, जस्ट तुम्हाला टोनरचे 5 to 6 ड्रॉप्स यूज करायचे ऑन युअर फोरहेड, ऑन युअर चेक. ओके, त्यानंतर ओके, सो मसाज करायची आहे. ते टोनर तुमच्या फेसवरती प्रॉपर फिक्स झालं पाहिजे, एवढंच. टोन आहे तो एक्झॅक्टली सेम ठेवण्याचं काम टोनरचं असतं. हे मी म्हणजे तुम्ही गुगलवरती बघितलं तर तुम्हाला खूप जास्त असं की वास्ट इन्फॉर्मेशन वगैरे टोनरबद्दल मिळेल, विच इज नॉट रॉंग. पण इन सिम्पल वर्डमध्ये सांगायचं झालंच तर फक्त टोनिंगचं काम असतं, सॉरी टोनरचं काम असतं तुमचा जो ॲक्च्युअल टोन आहे तो प्रॉपर ठेवणं. लाईक सनबर्नमुळे म्हणा किंवा धूळ प्रदूषणामुळे म्हणा, तुमची स्किनवरती डस्ट बसते आणि त्याच्यानंतर तुमचा स्किनचा कलर म्हणा किंवा तुमची स्किन किंवा तुमचा जो टोन आहे ना तो डल व्हायला लागतो. कधी कधी खूप जास्त डार्क होतो चेहरा किंवा स्किन काही असेल तर ते तुमचं प्रॉपर ठेवण्याचं काम हे टोनरचं असतं. सो टोनर मिस करायचं नाही प्लीज. टोनर असेल, मॉइश्चरायझर असेल, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे सगळं साईडला ठेवा आणि सनस्क्रीन यूज करायला विसरायची नाही, कारण सनस्क्रीन हा तुमच्या लाईफचा खूप मोठा पार्ट आहे. लाईक तुम्ही घरामध्ये असताना किंवा बाहेर गेलात तरी पण तुम्ही सनस्क्रीन ही यूज केलीच पाहिजे जी तुम्हाला सूट होते. नॉट नेसेसरी मी जे सांगते किंवा अदर कंटेंट क्रिएटर वेगळे सांगत आहेत, काही ब्युटी फॅशन्सवाले वेगळे सांगत आहेत, जे तुम्हाला अफोर्डेबल असेल आणि जे तुम्हाला इफेक्ट चांगला देते तीवाली कोणतीही तुम्ही यूज करू शकता. आणि आता आपण जाणार आहोत मॉइश्चरायझरकडे. सो मी नेहमी प्रत्येक माझ्या इच अँड एव्हरी व्हिडिओमध्ये बोलली अबाउट इमोलिन, कारण हा एक मेडिकल प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये प्रोपिलिन ग्लायकॉल क्रीम आहे. ओके, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हे मेडिकल प्रोडक्ट आहे, याच्यामुळे कोणतेही हार्म तुम्हाला होणार नाही. स्टील तरीही सांगेल पुन्हा एकदा पॅच टेस्ट करा आणि त्यानंतरच तुम्ही ते यूज करा. ओके, आणि हे मी सर्वांचे जे प्राइजेस आहेत किंवा ह्याचे आता इमोलिन तर आय थिंक मी चेक नाही केलं, कारण मी प्रत्येक वेळी मेडिकलमधूनच आणते. स्टील मी बघते ऑनलाईन जर अवेलेबल असेल तर मी त्याच्या लिंक्स तुम्हाला देते. सो अबाउट इमोलिन मी काय बोलणार आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतच असते. मॉइश्चराईज होते आणि मी म्हणजे दिवसातून मिनिमम 2 or 3 टाइम्स इमोलिन यूज करते. ओके, सो मी जस्ट डिरेक्टली माझ्या हँड्सवरती अप्लाय करून ती मी माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करते आहे. छान वाटतं यार, फ्रेश वाटतं ना स्किन केअर केल्यानंतर. या सो आता आपण जाऊया माझ्या प्रो टिपकडे. 3, 2, 1. सो येस, प्रो टिप म्हणजे असं खूप काही जास्त नाही आहे. मी त्यामध्ये सांगेन 2 गोष्टी, 2 टिप्स असतील. फर्स्ट म्हणजे शुगर इंटेक कमी करा, आणि सेकंड थिंग खूप जास्त तूप खा. तूप, येस. म्हणजे काही लोक म्हणतील आता बाबा आम्हाला तर तूप बाबा असं वाला, पण असं काही नाही आहे. तेल नाही म्हणत आहे मी,
तुम्हाला ऑइल वगैरे नाही म्हणत आहे, मी तूप खा असं म्हणते आहे. कारण तुपाचं आपल्या बॉडीमध्ये जाणं म्हणजे नॉट नेसेसरी की फक्त स्किन ग्लो वगैरे करण्यासाठी म्हणा किंवा हे म्हणा, पण तुमची हेल्थसुद्धा नीट ठेवण्याचं काम हे खूप जास्त तूप करतं. लाईक जेवणामध्ये वरण भात असेल, तूप घ्या. गरम पाणी मॉर्निंगला तुम्ही मॉर्निंगला उठल्यानंतर गरम पाण्यामध्ये फक्त तुम्ही एक चमचा, एक स्पून असं तुम्ही तूप यूज करू शकता. हां, त्याच्यानंतर पोळीवरती पण तूप घ्या. म्हणजे मी नाही म्हणत की सकाळ संध्याकाळ तुम्ही फक्त तूप वगैरे असं काही करत बसा किंवा खात बसा, पण ॲटलिस्ट एक वेळा आपण तूप तर खाऊच शकतो. आणि 1 स्पून तूप, घी एवढं काही जास्त हे नाही आहे की त्याने आपली स्किन लगेच आपल्याला फॅट वगैरे वाढणार आहे. नो, म्हणजे खूप लोक फूड्स वगैरे खाऊ शकत नाही, तर मग त्यांच्यासाठी हा ऑप्शनल आहे की तुम्ही तूप जास्तीत जास्त इनटेक करा, कारण त्याने तुमची स्किन ग्लो पण करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे जे बोन्स आहेत ते स्ट्रॉंग ठेवण्यासाठी सुद्धा मदत होते. कारण आपल्या बॉडीमध्ये जसं डेप्रिसिएशन होत जातं मशीन्सचं, तसं पण आपल्या बॉडीमध्ये आपले जे बोन्स आहेत त्याचंसुद्धा डेप्रिसिएशन होत जातं. सो ते व्यवस्थित ठेवण्याचं काम जे असतं ते तुम्हाला हेल्प करतात. सो येस, हीच होती माझी प्रो टिप. डोंट नो कोणाला आवडेल कोणाला नाही आवडणार, पण यूजफुल आहे. सो यू मस्ट ट्राय. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. आणि